अंकुश कोचिंग क्लासेसकडून 15 वर्षाचा दंड वसूल करा. आम आदमी पार्टीची आक्रमक मागणी. जालना शहरातील आझाद मैदान परिसरातील अंकुश कोचिंग क्लासेसनं गेल्या 10 ते 15 वर्षापासून केलेल्या अनधिकृत अतिक्रमणाबाबत आता प्रशासनानं केवळ तोडफोड करून थांबू नये, तर त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करावा अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाष बोर्डे यांच्या वतीनं प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले असून 7 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जालना शहरातील आझाद मैदान परिसरात अंकुश कोचिंग क्लासेसने गेल्या 1.5 दशकांपासून सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले होते. प्रशासनानं नुकतीच या अतिक्रमणावर हातोडा चालवलाय. मात्र केवळ अतिक्रमण हटवणं पुरेसे नसून इतकी वर्ष सरकारी जागेचा विनापरवाना वापर केल्याबद्दल संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणे हा दंडनीय गुन्हा आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे प्रतिवर्ष किमान 3 लाख रुपये दंड आकारण्यात यावा. गेल्या 15 वर्षाचा हिशोब करता ही रक्कम अंदाजे 4,50,00,000 रुपये इतकी होती. ही वसूल केलेली रक्कम जनकल्याणकारी योजनांसाठी वापरण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. जर सामान्य नागरिकांवर नियम कडकपणे लादले जातात तर धनदांडग्या आणि प्रभावशाली व्यक्तींवरही तेवढ्याच कठोरतेनं अंमलबजावणी झाली पाहिजे. अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेवरती निष्पक्षतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाष बोर्डे यांनी निवेदनात म्हटलंय. प्रशासनानं या मागणीची तात्काळ दखल घेऊन वसुली प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने येत्या 7 दिवसात कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा देण्यात आलाय. या निवेदनामुळे आता प्रशासन अंकुश कोचिंग क्लासेसवर दंडात्मक कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नमस्कार, मी सुभाष बोर्डे, आम आदमी पार्टी जालना तालुका अध्यक्ष. आम्ही असं निवेदन दिले जालना महानगरपालिकांना, उपमहापौर महापौर यांना की अंकुश कोचिंग क्लासेसच्या याच्यावर जे अनधिकृत बांधकाम होतं ते बांधकाम जे पाडलंय, अतिक्रमण हातोडा मारला आहे, अतिक्रमण काढण्यात आलं, तर आमची मागणी एकच आहे की अतिक्रमण काढून चालणार नाही. त्यांनी विद्यार्थ्याकडून बेकायदेशीरित्या लाखो रुपये फीच्या नावाखाली वसूल केलेत आणि त्यांनी शासनाचा करही भरलेला नाही आहे. अतिक्रमण करून कर नाही भरला, तर ती आमची मागणी आहे की अतिक्रमण जितक्या वर्षापासून अतिक्रमण आहे, अंदाजे 15 ते 16 वर्षापासून अतिक्रमण आहे, तितक्या वर्षापासून त्यांच्याकडून अंकुश कोचिंग क्लासेसकडून जी दंडाची रक्कम आहे ती जवळपास कोटींच्या घरात जाते. त्याचे कोटी रुपये महानगरपालिकेने त्यांच्याकडून वसूल करावे, त्यासाठी आम्ही निवेदन दिले. आणि दुसऱ्यामध्ये जर त्यांच्याकडून वसूल केलं, जे नियम जर दंडात्मक कारवाई केली, त्यांच्याकडून निधी वसूल केला, तर तेच वसूल तुम्ही आपल्याला जालना शहराच्या, जालना महानगरपालिकेच्या विविध योजनेअंतर्गत तो पैसा वापरण्यात येईल अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. आणि येत्या 7 दिवसात जर आमच्या मागणी दखल नाही घेतली तर आम्ही महानगरपालिका जालना यांच्यासमोर आम आदमी पार्टी जालना तालुक्याच्या वतीनं तिथं विद्यार्थ्यांना घेऊन, नागरिकांना घेऊन आगळे वेगळे आंदोलन करू. आणि याची आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी महानगरपालिकेची राहील आणि अंकुश कोचिंग क्लासेसच्या याची गांभीर्याने नोंद घ्यावी. का ना आपलं? सुभाष बोर्डे, आम आदमी पार्टी जालना तालुका अध्यक्ष.